नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत आणि पुन्हा एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा बरं का मित्रांनो. तर आज म्हणजे काल आपण उपवास धरला होता महाशिवरात्री आणि आज हा उपवास सोडायचा कार्यक्रम आहे बरं का मित्रांनो. तर आमच्या या धनगरी जीवनामध्ये एकदम साधा आणि सिंपल साधं बोळ जीवनामध्ये मित्रांनो ही आमटी बनवली आज आणि बाजरीची भाकर आणि काकूनी वांग्याचं कालवण दिलंय आणि इथंच शेजारी शेतात मुळा भेटला बरं का मित्रांनो. तर मुळा आणि कांद्याची पात ही तोंडी लावायला आहे मित्रांनो. तर काय असं म्हणतात की बाबा जेवणासोबत उपवास सोडताना कांदा खाऊ नाही. बरं ठीक आहे, कांदा खात नाही तर नको खाऊ द्या. त्यामुळं मी बी बाबा लोकांचं ऐकून कांदा नाही खात, पण मी कांद्याची पात खातोय बरं का मित्रांनो. तर असू द्या, काय अडचण नाही. तर सुंदर असा हा आजचा व्हिडिओ मित्रांनो. आणि या ठिकाणी आपटी गाव आहे, आपटी जामखेड शेजारी आपटी गाव आहे. आणि त्या आपटी गावामध्ये हे आपल्या एकादशीचं महाशिवरात्रीचं बाबा सप्ताह बसतो 2 दिवसाचा. तर रात्री आम्ही कीर्तन ऐकलं, म्हणजे खूप सुंदर असं कीर्तन केलं बरं का त्यांनी. आता मला व्हिडिओ दाखवता आला नाही कारण मोबाईलला चार्जिंग नव्हती. तर मला कीर्तनाचा नाद आहे मित्रांनो. ज्या ठिकाणी कीर्तन असेल त्या ठिकाणी 12 वाजो किंवा 1 वाजो, 1 वाजली तरी मी कीर्तनाला संध्याकाळच्या जातो बरं का मित्रांनो. कीर्तन माझ्या आवडीचा हा एक छंद आहे माझा, कारण मी पांडुरंगाची वारी करतो. आता पांडुरंगाची वारी करतो म्हणल्यावर कीर्तन हे मला आवडणारच. तर रात्री 12 वाजेपर्यंत कीर्तन ऐकलं आणि आता सकाळचं आता आज काल्याचं कीर्तन आहे मित्रांनो. आज 2च दिवसाचा सप्ताह असतो बरं का ह्या गावामध्ये, आपटी गावामध्ये. तर आपटी गावात काल्याचं कीर्तन आता 10 ते 12 वाजेपर्यंत आहे. परंतु विषय असा झाला आहे की मेंढरांना थांबाई नसल्यामुळं मला कीर्तनाला काय जाता येणार नाही मित्रांनो. आज उपवास सोडतो या. तर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक मायबापांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, मंगलमय शुभेच्छा बरं का मित्रांनो. तर महाशिवरात्र कुणी कुणी धरली मित्रांनो त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरंच बाबा महाशिवरात्र म्हणजे आपल्या शिवशंकराचा, महादेवाचा मित्रांनो हा उपवास आहे. तर पुन्हा एकदा कमेंटमध्ये हर हर महादेव एकदा मला कमेंट करा आणि उपवास सोडतो बरं का. तर उपवास सोडायला या. तर हो का ह्या ठिकाणी हर हर महादेव शिवशंभो. भगवंताचं नामस्मरण करून मित्रांनो आपल्या शंकर चरणी आपले हा उपवास इथं मी सोडतोय बरं का मित्रांनो. तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी कांद्याची पात आहे बरं का आणि ह्या ठिकाणी मुळा आहे आणि इकडं कांदा आहे, पण कांदा काय आपण खाणार नाही बरं का उपवासाला. हा इथं जोडीला ठेवणार आहे आपण कांदा, नाही काय अडचण. तर काय इथं आमटी कशाची आहे गाणे? चवळीच्या डाळीची आमटी, बाजरीची भाकर, भात आणि इकडं आपल्या जायराय काकूने आपल्याला वांग्याचं कालवण आणले सुंदर असं. तर आता सुंदर असं जेवण उपवास आपण सोडणार आहे मित्रांनो. तर प्रत्येक प्रेक्षक मायबापांनी बाबा ज्यांनी कोणी उपवास धरलाय त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा बरं का मित्रांनो. हर हर महादेव लिहा ज्यांनी उपवास धरलाय आणि जे शिवभक्त आहेत त्यांनी. तर या उपवास सोडाय बरं का. आमच्या बाबांना काय उपवास नसतो होय बाबा, तुम्ही उपवास का बरं धरला नाही? नेमकं काय हिस्ट्री आहे तुमची मला ते सांगा बरं. माझा उपवास सुटलाय आणि त्याचं सोडून दिलं सुटल्या पुन्हा धरीत नाही. तर मित्रांनो इकडं चवळीच्या डाळीची आमटी, सुंदर असा फुलावानी बनवलेला अनुसायानी भात बरं का. या ठिकाणी कांदा मुळा आणि कांद्याची पात. कांदा काय आपण तोंडी लावला नाही पण चिरून ठेवलाय बाबा, बाबांसाठी चिरला होता. आणि तिकडं अनुसाया गोड्याला पाणी पाजते सुंदर असं. या ठिकाणी वांग्याचं कालवण, बाजरीची भाकर आणि इथं तिळाची चटणी आहे मित्रांनो. लाल मिरची घालून जास्त तीळ घालून ही चटणी केलेली सुंदर अशी चटणी लागते बरं का. आपल्याला उपवास सोडायला हे 5 पक्वानाचं
आयटम आहेत मित्रांनो. तर आता पाची पकवान म्हणजे काय आणि सोया भाकरी दे रे मला. नाही पाणी पाहिजे ना त्यांना फुगस तर. आता उन्हाळ्या दिवसाचं पाणी लय पिते ते. तुम्ही म्हणसाल मित्रांनो हे कांद कशाचं, तर मला जेवण करून येतो आप्पानी बाबानी 70नी कांद्यात मेंढरं बोलावली बरं का. तर आपली ही बायडी सुंदर अशी माझ्याकडं आली पळत. तर आप्पा इथं उभं आहेत, इकडं अलीकडं बाबा आहेत उभं, आणि पलीकडं ज्वारीच्या साईडला 70 उभं आहे बरं का मित्रांनो. तर कांद्याच्या रानात सुंदर अशी मेंढरं थांबलीत आहे आणि फुगलीत आहे मेंढरं. तर आता मेंढरं फुगलीत आहे मित्रांनो. आपण आता कांद्याच्या वावरातनं मेंढरं काढली ते, आता पाण्यावर निघालोय बरं का. तर डोंगर माथ्याचं रान आहे. डोंगर माथ्यावरचं इकडं म्हणजे कसं आहे, जामखेडपासून खालती आलं की सगळं हे असलं डोंगर माथं लागते बरं का मोठालं गावात. आणि मेंढरं आपली पाठीमागं हळूहळू हळूहळू डिगी 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 आपल्या मागं येते ते. 70 मी आणि मोर आहे आम्ही दोघं, आणि आप्पा आणि बाबा पाठीमागं आहेत लक्ष ठेवायला बरं का मित्रांनो. कसं म्हणजे सावजा मांजराचं भीती वाटते. तर आता निघालो पाण्यावर. रस्ता हळूहळू हळू बघायचा आपला पुढं कसा आहे कसं नाही. पाण्यावर जायचंय मस्तपैकी. उपवास वगैरे सोडला मित्रांनो. तर आता आपण पाण्यावर जाणार आहे मेंढरं पाणी पाजायसाठी बरं का. थोडा वेळ सावलीला बसायचे. तर चला पाण्यावर गेल्यावर तुम्हाला दाखवतो तळ. कर्लाटाचं माळ म्हणजे मोठ्या गावतातलं माळ आहे बरं का मित्रांनो. इकडं मोठं गावात आहे. तर पाहू शकता इथं आपण मोरं बोलावल्यामुळं मेंढराची लई लांबवर लागली, माळात नाही खाली यावर म्हणून. तर आप्पा आणि बाबा पाठीमागे येतो का माळातनं मेंढरं खाली उतरते ते. बाबा आणि आप्पा सुंदर असं पाठीमागे आपले डिगी 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 येते ते. आपण मेंढरं थोपावली ते थांबवली ते कशामुळं, किंवा पाठीमागची आपली एकत्र मेंढरं जवळ यावं होतं म्हणून थांबवली ते बरं का. चल 70 बोलो. व्या आपली बायडी पुढंच असते मोरपला. तर ह्या ठिकाणी आपण सुंदर असं तळ्यावर आलोय बरं का मित्रांनो पाणी पाजण्यासाठी मेंढरांना. आणि आता थोडीशी सावली बी आहे मेंढरांना मस्तपैकी. इथं मेंढरं उभे राहतील पाणी पितील. पाणी लय महत्वाचं आहे. आता उन्हाळा दिवस तर ऊन तापतंय आणि पाण्यासाठी बघा अशी पळती ते मेंढर. इकडे इकडे बोलो, इकडे खडकात बोलो. चल मोर चल मोर चल मोर चल. कुवं घाल कुवं घाल. कुवं घातल्यानंतर मित्रांनो मेंढरं पाणी पितीत, कारण त्यांना सवय आहे. कुह म्हणजे बाबा पाणी प्या म्हणतोय बरं का मालक आपल्याला. तर इकडं खोलतळीत आणि मोठमोठाले डोंगर असल्यामुळं पाणी बी चांगले खोलतळी असले, मोठाले तळी, त्यामुळं हो काही पाणी असं राहतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे काळवाट रान आहे बरं का मित्रांनो. इकडं डोंगर माता आहे पण काळे रान आहे. इथं त्यामुळं पाणी टिकून राहतंय. अजून एक महिनाभर पाण्याची टंचाई नाही यायची, पण महिन्याने अजून लय पाण्याची टंचाई. पाठीमागून आपली मेंढरं सुंदर अशी येते त्या अशा प्रकारे. शिवशंकराचा आपल्या हर हर महादेवाचा काल आपण उपवास धरला होता, आणि आज सुंदर असा उपवास बाबा सोडला. आणि सुंदर असं आपल्या वाड्यावर अनुसायाने बाबा साधं सिंपल जेवण बनवलं होतं, आणि आपण त्या जेवणामध्ये उपवास सोडला मित्रांनो. आणि पातीच्या रानात मेंढरं नेली, पात चारली सुंदर अशी, आणि त्यानंतर पाण्यावर मेंढरं आणली बरं का. तर ह्या तळपलीकडे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही. या तळ्याच्या कडनी एकदम सुंदर असं पाणी प्यायला जागा आहे, तिथं पाणी पाजली. आणि मग आज थोडंसं वारं सुटलंय, म्हणलं वारं सुटलंय, मग आता वारं सुटलं तर मेंढरं बसून जमायचं नाही. तर थोडंसं पुढं आलोय, तळ्याला गोल येडा घातला, राहिल्या सायलेलं एक अर्ध पाणी पिलं मस्तपैकी. आणि अलीकडं हो का हिरवा चारा आहे तळ्याच्या कडला बाबा. ह्याला काय म्हणतात मित्रांनो, तर
ह्याला भाजी म्हणते ती एक म्हणजे काय भाजीचं नाव आहे मित्रांनो ह्या गोमाटा. तर ह्या भाजीचं नाव मित्रांनो गोमाटा आहे बरं का. हिरवं जे दिसतंय ना तुम्हाला ते गोमाटा आहे. आणि हा गोमाटा एकदम आवडीने मेंढरं खाते ते एकदम शांतपणे. बघा हे तळ्याच्या कडेला ज्या ठिकाणी वलाव्याचा बाग आहे त्या ठिकाणी हा गोमाटा उगावतो मित्रांनो. आणि गोमाटा भाजी मेंढरं अगदी आवडीने खातात बरं का. आणि दुसरी एक गोष्ट मित्रांनो, ह्या ठिकाणी ही 2 झाडं आहेत बरं का, नारळाच्या झाडासारखी झाडं आहेत, परंतु ही नारळाची झाडं नाहीत. तर ह्या झाडाला काय म्हणतात, शिंदाड म्हणतात, शिंदाड. तर ह्या झाडातून ताक पाडला जातो बरं का मित्रांनो. काय बाडी हा कशाला आली? सुट तिकडे जा. हट पुढे पुढे बायडी. तर अशा प्रकारची मित्रांनो आमची ही बायडी. आणि ह्या झाडाचं सांगायचं राहिलं बरं का, तर ह्या झाडामध्ये मित्रांनो कोकण भागात ही झाडं लय असतात, म्हणजे बेमाप झाडं असतात. आपल्या इकडं जशी बाबा रेग्युलर लिंबाची बाबळीची झाडं असतात तशा प्रकारची ही कोकणामध्ये झाडं आढळतात बरं का. आणि ह्या झाडाची एक ताडी बघायला गाडगी लावतात आणि त्याच्यातनं जे पाणी येतं का नाही त्याच्या खोडातून, ते खोडाचं म्हणजे ताडी बनते बरं का. कच्ची ताडी प्यायला एकदम गोड आणि गुळमाट एकदम भारी टेस्ट लागते. आणि त्याच्यात नवसागर टाकून लोक त्याची दारू बनवते तर ताडी बरं का मित्रांनो. तर कच्ची ताडी म्हणजे ताग प्यायला 1 नंबर असतो बरं का मित्रांनो. ह्या झाडाचा ताग मी कोकणात गेल्यानंतर कच्चा ताग लय वेळा पिलोय बरं का. आणि त्यात नवसागर टाकला की त्याची दारू बनते मित्रांनो. तर खरंच खूप छान झाड असतं हे. आणि या ठिकाणी 2 झाडं पाहायला भेटतात आपल्याला बरं का, ही तागाच्या सुंदर अशी. तर मित्रांनो आजचा आपला छोटासा हा ब्लॉग म्हणजे व्हिडिओ बरं का कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याबद्दलचा बरं का. तर खरंच जे काय मला ह्या वातावरणामध्ये आढळतं ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मी मित्रांनो. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ह्या ठिकाणी थांबतो मी. धन्यवाद. आणि मित्रांनो आपल्या चॅनलला 100% सबस्क्रायबर करा बरं का. ज्यांनी कोणी सबस्क्रायबर केलं नाही त्यांनी सबस्क्रायबर करा मित्रांनो. हीच माझी ईश्वरचरणी आपल्या भोळ्या शंकरचरणी प्रार्थना आहे तुम्हाला. बस एवढंच माझी म्हणणे आहे की मित्रांनो पुढल्या महाशिवरात्रीपर्यंत फक्त आणि फक्त माझ्या 1 लाख सबस्क्रायबर झाले पाहिजेत. आणि 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर मित्रांनो माझं एक स्वप्न आहे. ते स्वप्न तुमच्यासमोर मी सादर करणार आहे. ते कोणचं स्वप्न आहे मित्रांनो, मी धोतर आणि पटका घालणार आहे. धनगरी जीवनामधला हा ड्रेस धोतर आणि पटका. पण 1 लाख सबस्क्रायबर झाल्याशिवाय नाही. मग 1 लाख सबस्क्रायबर माझ्या पुढल्या महाशिवरात्रीपर्यंत होण्याची मला अपेक्षा आहे. त्याच्या आज जरी झालं तरी धोतर आणि पटका मी स्वतः घालणार आहे मित्रांनो. हे एक माझं चॅलेंज आहे आणि माझं स्वप्न आहे मित्रांनो. आत्ताच नाही तर एक 4 ते 5 वर्षापूर्वीचं हे स्वप्न आहे बरं का मित्रांनो. तर या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.